विधानसभेत आज तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या। यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आत्ताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजने आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाची